हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि मिथिला मॅडम बघा आज कशा मस्त आंबाबाई बनवून आलेल्या आहेत. आज आहे रामनवमी. रामनवमीच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज मिथिलाला सुट्टी पण आहे रामनवमीची. तर आज आमच्या इथे बिल्डिंगमध्ये ना काही लोक कन्यापूजन करतात. तर कन्यापूजनला तिला बोलावलेलं. तर कन्यापूजन म्हणजे आवडीचा विषय असतो लहान मुलींचा, कारण तिथे खूप सारे गिफ्ट्स अँड ऑल मिळतं त्यांना. तर आम्ही लहान होतो ना, लहानपणीची अगं थांब लहानपणीचा आमचा पण किस्सा आहे. पण आमच्याकडे म्हणजे मी जेव्हा लहान होती ना तेव्हा आमच्याकडे पण सुहासिनी पूजायच्या कोकणामध्ये. त्यालाच हे लोक कन्यापूजन असं बोलतात. सुहासिनी पूजायची म्हणजे लहान मुली ज्या असतात ना 7 वर्षाच्या आतील वगैरे किंवा 10 वर्षाच्या आतील वगैरे, तर त्यांना पूजतात. 7 सुहासिनी, एक कान्हा म्हणजे एक मुलगा, त्याला कान्हा बोलतात. तर असे पूजतात. तर आणि पूजून आम्हाला काय द्यायचे माहिती आहे का? लाह्या, प्रसादमध्ये लाह्या असायच्या आणि केळं किंवा खजूर, अशा सगळ्या गोष्टी. गिफ्ट नाही भेटायचे बाबा, आम्हाला रुमाल भेटायचा फक्त एक. हां, रुमाल भेटायचा. तर आता या मुलानं इथे म्हणजे आता माझी भीतीला तरी इथे आल्यापासून, मोठी झाल्यापासून जाते, तर तिला गिफ्टमध्ये आता लोकांकडे कसं सगळं काही सुधारणा झाली आहे, तर लोक हौशीने आणतात. तर तिला काय काय असे गिफ्ट्स वगैरे मिळतात. तर त्यांना कन्यापूजनमध्ये जायला आवडतं तिला. तर ती आता कन्यापूजनमध्ये जाऊन आली आहे आणि तिकडूनच जेवून वगैरे आली आहे मस्तपैकी. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि गावी गेलेलो आम्ही आता शिमग्याला पालखीला. तर तिथे खूप सारे व्हिडिओ वगैरे गडबडीमुळे नाही करायला मिळाले. जे पण काही केलेत व्हिडिओ ते तुमच्याशी मी आता शेअर करणार आहे. इथून पुढे तुम्ही कंटिन्यू करा. मी माझ्या माहेरीसुद्धा गेलेली रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी जयगड आमचं चाफेरी गाव आहे. तर तिथलीसुद्धा मी तुम्हाला पालखी दाखवणार आहे. पालखी आमच्या इथे कशी नाचवली जाते, तर ते सुद्धा मी तुम्हाला थोडंसं शूट केलं आहे, ते दाखवणार आहे. आणि माझ्या सासरी चिपळूणला आमच्या इथे कशी पालखी नाचवली जाते तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि समर सीझन चालू झालेला आहे, तर स्वतःची काळजी घ्या. खूप सारं पाणी प्या. जास्त उन्हामध्ये इकडे तिकडे कुठे फिरू नका. आवश्यक असेल तरच बाहेर पडा. तर इथून पुढे कंटिन्यू बघा. तुम्हाला मी दाखवते आमच्या इथे कशी पालखी नाचवली जाते.
मंडळी बघितलीत का तुम्ही, आमच्या इथे अशा पद्धतीने पालखी नाचवली जाते. पहिलं जे तुम्ही बघितलं ना, पहिला व्हिडिओ आहे जो पालखी नाचवायचा, तो माझ्या माहेरचा आहे, रत्नागिरीमध्ये जयगड चाफेरी गवळीवाडी माझ्या गावाचं नाव आहे. आणि तिथे आमच्याकडे अशी पालखी नाचवण्याची पद्धत आहे. आणि जो दुसरा व्हिडिओ होता तो माझ्या सासरचा होता, चिपळूणचा. तर त्या साईडला तिकडे पावलावर नाचवायची पद्धत आहे. पालखी पावलावर नाचवली जाते, म्हणजे उलटी सुलटी असं फिरवलं नाही जात. तर अशा प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पूर्वीपासून चालत आलेल्या. तर तुम्हा सगळ्यांना पालखीचा व्हिडिओ कसा वाटला, आमच्याकडे पालखी नाचवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.